आकाशवाणी. मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा उपयोग लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सामाजिक बदल घडवण्यासाठी करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आवाहन. देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 96% भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणारी कोणतीही गोष्ट आम्ही सहन करणार नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं ठाम प्रतिपादन. सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार, कारवाई अजून सुरूच. आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधल्या काही शहरांसह अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरू. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा उपयोग लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि अगदी दुर्गम भागांमध्येही सामाजिक बदल घडवण्यासाठी केला जावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते आज डिजिटल इंडिया पुरस्कार 2020चं वितरण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. सरकारी कार्यालयांमधलं कामकाज कागदपत्र विरहित करून प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ पोचवण्यासाठी नाविन्यपूर्ण सुविधा विकसित कराव्यात असं आवाहन करताना या पद्धतीमुळे प्रशासन प्रक्रियाही पर्यावरणपूरक होईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय माहिती केंद्र हे ई गव्हर्नन्स आणि डिजिटल रूपांतरण या दोन्हींसाठी अतिशय महत्वाचं काम करत असल्याचं सांगून त्यांनी कोरोना काळात डिजिटल तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रात झालेल्या सुलभतेचा उल्लेख केला. डिजिटल भारताच्या निर्मितीमधलं पुढचं पाऊल म्हणून या पुरस्कार निवडीची संपूर्ण प्रक्रिया यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात आली. अर्ज स्वीकारण्यापासून अंतिम पुरस्कार वितरण सोहळ्यापर्यंत सर्व पातळ्यांवरचं कामकाज फक्त ऑनलाईन पद्धतीनंच पूर्ण करण्यात आलं आहे. देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 96% पोहोचला आहे. हा दर आता 95.99% इतका झाला. गेल्या 24 तासात 26,000पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 98,34,000 इतकी झाली आहे. सध्या देशात 2,62,000 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात देशात 20,550 कोरोनाबाधित आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,02,00,000वर गेली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा दर देशात 1.45% असून तो जगात सर्वात कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासांमध्ये 286 मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यूंची संख्या आता 1,48,439 झाली आहे. देशात आतापर्यंत 17,09,00,000 चाचण्या झाल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या प्रवाशांपैकी 20 प्रवाशांमध्ये नव्या प्रकारचा रचना बदललेला कोरोना विषाणू आढळून आला आहे. या प्रवाशांमध्ये मुंबईतल्या एका रुग्णाचाही समावेश असून त्याचं दिल्लीमध्येच विलगीकरण करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यातल्या 3 प्रवाशांच्या घशातल्या नमुन्यांची चाचणी बंगळुरूमध्ये, 2 प्रवाशांची हैदराबाद इथं तर एकाची चाचणी पुण्याच्या NIV अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये करण्यात आली. या सर्व रुग्णांना संबंधित राज्यातल्या आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र खोल्यांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेले प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला जात आहे. इतर काही नमुन्यांची तपासणी सुरू असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान ब्रिटनहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या उड्डाणांवरची बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर कडक नियंत्रणात या सेवा सुरू करण्याबाबतचा विचार केला जाईल. मात्र नंतरच्या परिस्थितीचा अभ्यास करूनच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. दरम्यान ब्रिटननं ऑक्सफर्ड एक्स्ट्राझेनेका कोविड-19 लशीला आज मंजुरी दिली. ब्रिटननं मंजुरी दिलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी फायझर बायोएनटेक कोविड-19 लशीला मंजुरी देण्यात आली आहे. भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणारी कोणतीही गोष्ट आम्ही सहन करणार नाही असं ठाम प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. आत्मसन्मानाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. शांत आहोत म्हणून कोणीही यावं आणि आमच्या आत्मसन्मानाला धोका पोचवावा आणि आम्ही ते नुसतं बघत राहावं असा कोणीही अर्थ घेऊ नये असा इशारा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. सगळ्या देशांशी शांततापूर्ण संबंध राखण्याची भारताची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत 3 अतिरेकी मारले गेले.
श्रीनगरच्या बाहेर होकरसर भागात ही चकमक झाली. मरण पावलेल्या अतिरेक्यांची ओळख अजून पटली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या भागात अतिरेकी लपले असल्याच्या माहितीवरून सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली असता अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. शेवटची माहिती हाती येईपर्यंत ही कारवाई सुरू होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर. कृषी विषयक नवे कायदे लागू केल्यानंतर निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी गेले 35 दिवस आंदोलन करणाऱ्या 40 शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. दुपारी 2 वाजता दिल्लीतल्या विधान भवनात ही चर्चा होणार आहे. चर्चेची इच्छा व्यक्त करणारा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी काल सरकारला दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं असून सरकारनं स्वतंत्र पत्र पाठवून या संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. उभयतांमधली चर्चेची ही 6वी फेरी असेल. कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव, हवेची गुणवत्ता आणि वीज पुरवठा या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा अपेक्षित आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी नव्यानं समन्स बजावलं आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक म्हणजे PMC बँकेतल्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी 5 जानेवारीला हजर राहावं असं सांगण्यात आलं आहे. वर्षा राऊत यांना बजावलेलं हे 3रं समन्स असून त्यांनी यापूर्वी 2 वेळा प्रकृतीच्या कारणास्तव चौकशीसाठी येण्यास असमर्थता दर्शवली होती. मुलींच्या सक्षमीकरणाच्या हेतूनं सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत 1,83,00,000 बँक खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यांमध्ये 58,222 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातल्या मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली असून त्यांच्या लग्नाचा खर्च तसंच इतर खर्च यांची व्यवस्था झाल्यामुळे त्यांचं भवितव्य सुरक्षित होण्यास मदत झाली आहे असं संबंधित मंत्रालयानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या योजनेचा प्रारंभ त्यांच्याच हस्ते 2015 मध्ये पानिपत इथं करण्यात आला होता. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरू झाली असून सगळीकडे बर्फाळ वारे वाहत आहेत. डलहौसी, मनाली, कुफरी, सोलन, कल्पा आणि भुंतर या शहरांमध्ये तापमान शून्याच्याही खाली गेलं. किलॉग इथं उणे 10.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलं. लेहमध्ये किमान तापमान उणे 15 अंश सेल्सिअस इतकं होतं. राजस्थानमध्येही फतेहपूर, जोबनेर, सिकार आणि चुरू या शहरांमध्ये तापमान 0 अंश सेल्सिअसच्याही खाली गेलं होतं. माउंट अबू परिसरात तापमान उणे 4 अंश सेल्सिअस इतकं होतं. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी सुरू झाली असून उंच ठिकाणी असलेल्या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीत किमान तापमान आज 3.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवांचा उपयोग लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सामाजिक बदल घडवण्यासाठी करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आवाहन. देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 96% भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवणारी कोणतीही गोष्ट आम्ही सहन करणार नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं ठाम प्रतिपादन. सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार, कारवाई अजून सुरूच. आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधल्या काही शहरांसह अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.